कर्क रास ही राशीचक्रातील चौथी रास असून ती क्रांती वृत्तावर 90 ते 120 अंशावर स्थित आहे. ही रास पुनर्वसूच्या चौथ्या अवस्थेने म्हणजेच पुष्य आणि अश्लेष नक्षत्राच्या संपूर्ण अवस्थेने तयार होते. नक्षत्रांच्या 2.25 अवस्थांच्या संयोगामुळे ही रास क्रांती वृत्तावर खेकड्याच्या आकारात दिसते. म्हणूनच तिचे नाव कर्क आहे. तिचा स्वामी ग्रह चंद्र आहे. या राशीचा रंग पांढरा असून ती फिकट तपकिरी निळा आणि हिरव्या रंगाशी देखील संबंधित आहे. ही जलतत्वाची रास असून तिच्यात रजत गुण आहे. ही एक चल रास असून ब्राह्मण जातीचे सौम्य रास आहे, जी रात्रीच्या वेळी अधिक शक्तिशाली मानली जाते. श्री गुरु या राशीत उच्च स्थानी असतो आणि श्री मंगळासाठी ही एक दुर्बळ रास मानली जाते. ही उत्तर दिशेची स्वामी स्त्री तत्वाची आणि कप तत्वाची रास मानली जाते. ही समध्वनी असलेली मागून उगवणारी जलतत्वाची रास आहे. कर्क राशीची शारीरिक रचना. या राशीत जन्मलेल्या लोकांची शरीरयष्टी मजबूत आणि प्रभावी असते. त्यांचे डोके आणि छाती मोठी असते आणि चेहरा गोल असतो. त्यांच्या चेहऱ्यावर धाक असल्याचा भाव असतो. ते बहुतेकदा गोऱ्या रंगाचे असतात आणि त्यांचे केस काही प्रमाणात पांढरे झालेले असतात. त्यांचे खांदे रुंद असतात. तसेच लग्न आणि त्यांच्या भावस्थानामधील ग्रहांच्या स्थितीनुसार शारीरिक वैशिष्ट्ये बदलू शकतात. या राशीत जन्मलेले लोक फार उंच नसतात, तर मध्यम उंचीचे, सुंदर आणि आकर्षक असतात. या राशीत जन्मलेल्या स्त्रिया सुंदर असतात. कर्क राशी आणि व्यक्तिमत्व. या राशीत जन्मलेले लोक प्रभावशाली, हुशार, उदार आणि आपल्या कृतीबाबत संवेदनशील असतात. ते कधीकधी खेळकरपणा आणि उत्सुकता दाखवू शकतात. त्यांना इतरांची मते समजून घेण्याची आणि ऐकण्याची इच्छा असते आणि ते एकत्रितपणे काम करण्यास प्राधान्य देतात. त्यांना पाणी आणि द्रव पदार्थाचा फायदा होतो. ते सौंदर्यप्रेमी, आनंदी आणि प्रामाणिक असतात. ते कल्पनाशील आणि गंभीर स्वभावाचे असतात. त्यांना सहज राग येतो आणि आपले म्हणणे खरे करून घेण्याचा ते प्रयत्न करतात. अशुभ ग्रहांच्या प्रभावाखाली ते आपले लक्ष गमावू शकतात आणि दुःखी राहू शकतात. ते कला आणि संगीताचे चाहते, श्रीमंत आणि लोकप्रिय आहेत. कर्क राशी आणि आरोग्य. कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्यतः चांगले असते आणि ते आपले काम उत्साहाने करतात. तसेच लग्न आणि त्यांच्या स्वामी दोष किंवा अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे विविध आजार उद्भवू शकतात. त्यांना अनेकदा खोकला, कफ, श्वसनाच्या समस्या, ॲनिमिया, कावीळ, बद्धकोष्ठता, अपचन आणि चिंताग्रस्तेचा त्रास होतो. त्यांना कधीकधी उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कानाच्या समस्यांचाही त्रास होतो. त्यामुळे योग्य उपचार आणि ग्रहीय उपाय फायदेशीर ठरतील. कर्क राशीचे व्यवसाय आणि करिअर. कर्क राशीच्या व्यक्ती त्यांच्या करिअर आणि व्यवसायाच्या वाढीसाठी खूप सक्रिय असतात. ते आपले कामे पूर्ण करण्यासाठी उत्कट असतात. त्यांची सरकारी व प्रशासकीय पदावर नियुक्ती होऊ शकते. ते कुशल व्यावसायिक असतात आणि खाणकाम, उत्पादन, द्रवपदार्थ आणि पाण्याशी संबंधित व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. ते न्यायाधीश, अभियंता, चित्रपट, कला, लेखन, संपादन आणि वैद्य म्हणूनही कुशल असतात. त्यांच्यामध्ये राजकीय आणि नेतृत्व क्षमता असते. ते कामात सक्रिय असतात आणि प्रत्येक कामाबाबत चिकित्सक असतात. कर्क राशी प्रेम आणि नातेसंबंध. या राशीत जन्मलेले लोक दानशूर आणि सहनशील असतात आणि त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. प्रेम आणि सौंदर्याचे प्रशंसक असूनही ते प्रेमसंबंधामध्ये निष्काळजी असतात. वैवाहिक जीवनात ते आपल्या पत्नीची इच्छा बाळगतात आणि तिचे विचार पटकन समजून घेतात. जर त्यांच्या जोडीदाराने त्यांच्या इच्छेविरुद्ध काम केले तर त्यांना सहज राग येतो. अशा नकारात्मक वृत्तींचा त्यांच्या नातेसंबंधावर आणि कौटुंबिक सुखावर परिणाम होऊ शकतो. म्हणून कौटुंबिक सुखासाठी नकारात्मक विचारापासून दूर राहणे फायदेशीर ठरते. कर्क राशीचे सकारात्मक पैलू. या राशीत जन्मलेले लोक शांतताप्रिय, सुंदर, धार्मिक, हुशार आणि स्पष्ट वक्ते असतात आणि कठीण कामे काळजीपूर्वक पूर्ण करण्यात पारंगत असतात. ते प्रशंसनीय, सद्गुणी आणि श्रीमंत असतात. आव्हानांच्या काळात ते संयम बाळगतात. त्यांना साहित्य आणि संगीताची आवड असते. ते व्यावसायिक व्यवहारात निपुण आणि गणितात कुशल असतात. ते अत्यंत कल्पक आणि सहानुभूतीने परिपूर्ण असतात. कर्क राशीचे नकारात्मक पैलू. या राशीत जन्मलेले लोक क्षुल्लक बाबीमध्ये अडकतात. वेळेचे महत्त्व विसरतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे बोलतात. ते अत्यंत कल्पनाशील आणि भावनिक असतात. त्यांचा स्वभाव अस्थिर असतो आणि ते असंतोषाच्या भावनेने प्रेरित असतात. त्यांच्या स्वभावात आक्रमकता, स्वार्थ, संतोष आणि अतिलोभ यासारख्या नकारात्मक प्रवृत्ती असतात. कर्क राशीसाठी विशेष सूचना. कर्क राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कामात आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असते. अडचणी आणि अपयशांना घाबरून जाण्याऐवजी त्यांनी यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खोटेपणा आणि फसवणूक टाळा आणि खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचा मोहात पडू नका. कौटुंबिक संबंधाचे महत्त्व ओळखा आणि आपल्या व्यावसायिक संधीचा फायदा घ्या. अनावश्यक राग टाळा आणि शिस्त राखा. वैयक्तिक संबंधामध्ये असमाधान टाळा आणि सावधगिरीशिवाय वागू नका.
कारण यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन. कर्क राशीसाठी शुभ अंक 2, 4, 6 आणि 7 आहेत. शुभ रंग पांढरा, फिकट निळा आणि फिकट तपकिरी आहेत. शुभ दिवस सोमवार आहे. मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ आणि मीन या राशी अनुकूल आहेत. शुभ वर्ष 21 आणि 36 आहेत. शुभ रत्न शुद्ध मोती आहे. शुभ धातू चांदी आहे आणि शुभ फळे फिकट तपकिरी आणि आकाशी निळी आहेत. शुभ फळे पांढरी आणि पिवळी आहेत. पांढरे आणि आकाशी निळे कपडे शुभ मानले जातात. पांढरा पुष्कराज खडा देखील या राशीसाठी योग्य आणि शुभ मानला जातो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.